हाय, हॅलो, नमस्कार. आज होती मेकअपची ऑर्डर म्हणून आम्ही 6 वाजताच घरातून निघालो. लेट नाही व्हायला पाहिजे. लोकेशन कमीत कमी 1 तास लांब होतं आणि हसबंड मेकअप आर्टिस्ट ड्युटी इथे स्टार्ट झालेली आहे. अ, मग आम्ही लवकर पटापट गाडीत बसलो आणि गेलो. सकाळी सकाळी स्वामींची गाणी ऐकली की वेगळीच एनर्जी फील होते. नंतर आम्ही पोचलो. ब्राईड रेडी होती ब्लाऊज वगैरे घालून. आम्ही लगेच स्टार्ट केलं. ब्राईडने सांगितलेलं मला स्वेटिंगचा प्रॉब्लेम आहे. फर्स्ट लूक घरी असल्यामुळे आम्हाला आईस वगैरे अवेलेबल झाले. आम्ही आईस लावून घेतलं फेसला. नंतर मी कन्सल्टन्सी केली की त्यांना कसा आय लूक पाहिजे. त्यांनी सांगितलेलं एंगेजमेंटला त्यांना खूप फर्स्ट एक्सपिरियन्स आलेला. त्यांना डार्क असं काही नको होतं आईवरती, त्यामुळे त्यांना लाईटच मी दिलेलं आहे आणि खूप छान मेकअप लूक निघून आलेला आहे. तर मी नेहमी ब्राईडला विचारत असते की त्यांना काय एक्सपेक्टेड आहे, मी कसा त्यांच्यावर मेकअप करावा. जेव्हा आपण ब्राईडच्या मनाप्रमाणे मेकअप करून देतो तेव्हा ते खूप सॅटिस्फाईड होतं, खूप जास्त सॅटिस्फाईड होतं. नंतर मी कन्सिलर शेड मॅच करून घेतला आणि छान असा बेस करून घेतला. खूप छान लूक निघून आलेला होता. ब्राईडला खूप आवडला. फर्स्ट लूक घरी होता, त्यानंतर आम्ही कार्यालयामध्ये त्यांचा सेकंड वेडिंग लूक होता. हे बघा, छान आय मेकअप त्यांच्या मनासारखा झालेला आहे आणि खूप सुंदर त्यांना आवडलेला आहे. हा लूक तर आमचा वेळेवर झालेला, बट वेडिंगला त्या मला म्हटलेल्या की मला हा लूक एवढा आवडला की मी खूप फोटो काढत बसले आणि जस्ट फक्त अर्ध्या तास आधी, लग्नाच्या अर्ध्या तास आधी त्या माझ्याकडे आलेल्या सेकंड लूकला. एक मला सायडर पण होते, त्यांची मम्मी. मला यांचे शॉट नाही घेता आले, यांचा लूक नाही दाखवता आला कारण लास्ट गडबड झालेली. त्यांची गाडी यायला लेट होतं, त्यामुळे आम्ही नवरीचे काही शॉट्स काढून घेतले फर्स्ट लूकचे आणि खूप छान आवडलं त्यांना. नेहमी नवरीला शॉर्ट्स काढताना गाईड करत राहा की तुम्ही फिरा, हेअरस्टाईल दाखवा वगैरे, त्यामुळे इझी जातं त्यांना. गाडी आलेली आहे आणि मी याच गाडीमध्ये जिथे लग्न आहे तिथे गेलो. मी सर्व सेटअप लावून नवरीचा वेट करत होते आणि जस्ट लिटरली अर्ध्या तास आधी नवरी माझ्याकडे आली, त्यामुळे काही शॉट घेता आले नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.